शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार या दोन्ही चर्चांना उधाण आलं असताना आता शिवसेनेच्या नेत्यांनी या चर्चांमध्ये जोरदार हवा भरली आहे। एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादींना भाजपकडून विलीनीकरणाच्या सूचना मिळाल्याचा दावा शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी केला आहे। तर तिकडे एनडीएकडून कोणतंही निमंत्रण मिळालं नाही आणि आम्ही जाण्याचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण पवारांची राष्ट्रवादी तसंच दोन्ही राष्ट्रवादींकडून देण्यात येते। पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार का अशा तर्कवितर्कांना उधाण आलं असताना जयंत पाटलांनी कोपरखळी मारली आहे। तर त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे। मात्र शरद पवारांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं। जयंत पाटील एनडीएच्या सरकारमध्ये सामील होतील आणि हो, मला आत्ताच एक माझ्या दिल्लीच्या मित्रांना बातमी सांगितली काही तर गोड बातम्या येणार आहेत। बघू आपण, मी वाट पाहतो। स्वागत करत आहोत कुणाचं एनडीए जे येतील त्याचं स्वागतच करून आम्ही, नाही करायला काय झालं। आता राष्ट्रवादीने काय करावं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे आणि मला तरी असं वाटतंय की दोघं राष्ट्रवादी हे वरती केंद्रात किंवा राज्यात देवाभाऊ किंवा शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहे, त्यामुळे एनडीए मध्ये ते सामील होतील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। पण एकीकरणाचा विषय आता त्यांच्या दोघांच्या अवलंबून असल्यामुळे ते दोघं जण निर्णय घेतील। शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय। जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, ह्या वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे। म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही। मी केलेले सर्व भाकितं आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा, या भाकिताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल। तर एनडीएकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। एनडीएने काय आम्हाला निमंत्रण दिले की जायचा प्रश्न तयार होतो। मला असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाहीये, आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही। पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2-3दा शपथ दिल्यासारखे दिसते। पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आमच्या कोणाशी सुरू नाही आहेत। कोणतीही विलिनीकरणाची चर्चा या क्षणापर्यंत झालेली, कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये। आता प्रसारमाध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत, हे पाहून आमचीच करमणूक होते। आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार मला कळत नाही। आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना, आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत आणि ठामपणानं सर्व आमदार, सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत। तुम्हाला सामील होण्यासाठी काही प्रस्ताव देण्यात आलेला आहे का? आदरणीय पवार साहेब, मी जयंतराव, अनिल देशमुख साहेब, राजेश टोपे असतील किंवा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते असतील, आमच्यापैकी कोणालाही कुठलाही प्रस्ताव कुठल्याच पक्षातून आलेला नाही।